विमा सखी योजना या योजनेची सुरुवात केंद्र सरकारद्वारे करण्यात आलेली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेची सुरुवात हरियाणामधून केलेली आहे. सुरुवातीला विमा सखी योजनेमार्फत 3 वर्षात 2 लाख विमा सखी बनविणे योजनेचे लक्ष्य राहणार आहे. केंद्र सरकारद्वारे आणलेली ही योजना आहे आणि पूर्ण देशभर ही योजना राबविण्यात येणार आहे. विमा सखी योजना केवळ महिलांकरिता सुरू करण्यात आलेली आहे आणि विमा सखी योजनेमध्ये केवळ महिलांनाच अर्ज करता येणार आहे. योजनेचे लक्ष्य विमा सखी योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक सहाय्य देऊन प्रशिक्षण देणे आणि रोजगार उपलब्ध करून देणे हा विमा सखी योजनेचा मुख्य उद्देश आहे. विमा सखी योजनेमध्ये महिलांना 7,000 रुपये महिना मिळणार आहे. 3 वर्ष महिलांना या योजनेअंतर्गत पैसे मिळणार आहे. तर पाहू काय आहे विमा सखी योजना आणि योजनेचा लाभ घेण्याकरिता काय पात्रता असली पाहिजे. विमा सखी योजनेच्या नियम अटी काय आहे. या योजनेमध्ये कोणत्या महिला लाभ घेऊ शकतात. योजनेत कोणत्या महिला अर्ज करू शकतात. विमा सखी योजनेमध्ये अर्ज करण्याकरिता महिलेजवळ कोणती कागदपत्रे असली पाहिजे. या सर्व बाबींना आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने समजून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीवर क्लिक करा, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. महिलांकरिता अतिशय महत्त्वाची माहिती आहे. तुमच्या सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण विमा सखी योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट, नवीन माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळणार आहे. तर पहा, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणामधून विमा सखी योजनेची सुरुवात केलेली आहे आणि ही योजना पूर्ण भारत देशामध्ये राबविली जाणार आहे. म्हणजेच आपल्या पूर्ण देशभरातील महिला ज्या योजनेचा लाभ घेण्याकरिता विमा सखी योजनेमध्ये अर्ज करू शकतात. ज्या महिलांचे अर्ज योजनेमध्ये पात्र ठरतील त्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे. तर पहा, विमा सखी योजनेमध्ये ज्या महिला अर्ज करतील आणि त्यांचे अर्ज पात्र झाल्यानंतर, मंजूर झाल्यानंतर त्या महिलांना सतत 3 वर्षे योजनेमार्फत पैसे मिळणार आहे आणि 3 वर्षानंतर त्यांना LIC एजंटचे काम करता येणार आहे. आता पहा, ज्या महिलांचे अर्ज विमा सखी योजनेमध्ये मंजूर होतील त्या महिलांना पहिल्या वर्षात 7,000 रुपये महिना वर्षभर मिळणार आहे. दुसऱ्या वर्षात 6,000 रुपये महिना वर्षभर मिळणार आहे आणि तिसऱ्या वर्षात 5,000 रुपये महिना वर्षभर मिळणार आहे. म्हणजेच 3 वर्षात 2,16,000 रुपये विमा सखी योजनेअंतर्गत महिलांना मिळणार आहे. आणि यासोबत विमा सखी योजनेमध्ये या 3 वर्षात महिलांना ट्रेनिंगसुद्धा दिले जाणार आहे आणि हे 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर महिलांना विमा सखी म्हणून विमा कंपनीसोबत विमा एजंटचे काम करता येणार आहे. याचे प्रमाणपत्रसुद्धा विमा सखी बनणाऱ्या महिलांना दिले जाणार आहे. विमा सखी बनलेल्या महिलांना आपल्याच एरियामध्ये महिलांना विमाविषयी माहिती देऊन जागरूक करायचे आहे आणि ज्या महिला आपली विमा पॉलिसी विमा सखीद्वारे बनवतील त्यावर विमा सखींना कमिशन मिळणार आहे आणि विमा सखी झालेल्या महिलांना यामधून रोजगार मिळणार आहे आणि यामधून विमा सखींना चांगली इन्कम होणार आहे. आता विमा सखी योजनेचा लाभ घेण्याकरिता महिलेची पात्रता काय असली पाहिजे याविषयी आपण पाहू. त्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलवर तुम्हाला प्रत्येक नवीन अपडेट योजनेविषयी माहिती मिळत असते. पुढे ही माहिती लवकरात लवकर तुम्हाला मिळत राहावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीवर क्लिक करा, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर पहा, विमा सखी योजनेमध्ये अर्ज करण्याकरिता
महिलेचे वय कमीत कमी 18 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. 18 वर्षापेक्षा कमी असेल तर तुमचे अर्ज मंजूर केले जाणार नाही. आणि जास्तीत जास्त 70 वर्षे वय. जर 70 वर्षापेक्षा जास्त वय असेल तरीही अर्ज मंजूर केला जाणार नाही. म्हणजेच अर्जदार महिलेचे वय 18 ते 70 या दरम्यान असले पाहिजे. विमा सखी योजनेमध्ये अर्ज करण्याकरिता महिला 10वा वर्ग उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 10वी पास महिलांना विमा सखी योजनेअंतर्गत 3 वर्षाचे ट्रेनिंग दिले जाणार आहे. आणि सोबत या 3 वर्षात 2,16,000 रुपयेसुद्धा विमा सखी योजनेअंतर्गत महिलांना मिळणार आहे. तर पहा, केंद्र सरकारने महिलांकरिता अतिशय चांगली योजना या ठिकाणी सुरू केलेली आहे. संपूर्ण देशभरात महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. LIC सोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. आता विमा सखी योजनेचा लाभ कोणत्या महिला घेऊ शकणार नाही हेही या ठिकाणी आपण जाणून घेऊ. तर पहा, जर तुम्ही LIC एजंटचा काम करत आहात किंवा काम केलेले आहे किंवा LIC एजंटचा काम करून निवृत्त झालेले आहे किंवा तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य LIC एजंटचा काम करत आहे किंवा यामधून निवृत्त झालेला आहे, अशा महिलांना विमा सखी योजनेत अर्ज करता येणार नाही. त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. आता पहा, विमा सखी योजनेमध्ये अर्ज करण्याकरिता महिलांजवळ कोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहे. तर पहा, वर्ग 10वीचे उत्तीर्ण प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, बँकेचे पासबुक, आधार लिंक असलेले, मोबाईल नंबर आधार लिंक असलेला. विमा सखी योजनेमध्ये अर्ज करत असताना ही सर्व कागदपत्रे महिलेकडे असणे आवश्यक आहे. LIC इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. तर ही होती विमा सखी योजनेविषयी माहिती. या योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. घंटीवर क्लिक करा, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, म्हणजेच लवकरात लवकर माहिती तुम्हाला मिळेल. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. या योजनेविषयी येणारी नवीन माहिती नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल.